जय शिवराय मित्रांनो, आज तुम्हाला काही थोडी माहिती सांगणार आहे. जॉबची सुवर्ण संधी. सध्या पोलीस भरतीचा काळ चालू आहे. त्याच्यामध्ये 14,000 ते 15,000 जागा असतील. त्याच्यामध्ये कमीत कमी 15 ते 20 लाख फॉर्म येतात. 15,000 सेट होणार आणि बाकीचे जॉबलेस असणार, म्हणजे सेट नाही होणार. तर त्यांच्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. रिलायन्स GCS हे नाव ऐकलं असेल किंवा ऐकले नसेल, जे मुकेश अंबानी याचं आहे. तर त्यांच्यामध्ये सिक्युरिटी सेक्टरमध्ये 3 जागा सुटतात. एक EPG, दुसरं सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह आणि तिसरं केन डॉग स्क्वॉड. तर ह्याबद्दल मी तुम्हाला आज माहिती सांगणार आहे. पोलीस भरतीला जे नाही सोडतात ते इकडे ट्राय करू शकतात, कारण बऱ्याच मराठी माणसांना हे माहिती नाही की या सेक्टरमध्ये पण भरती सुटते आणि चांगल्या पद्धतीने पॅकेजही भेटतं. राहाय खायची, हॉस्पिटलची सगळी सुविधा ह्याच्यामध्ये असते. कारण मी त्या ठिकाणी जॉब केला, मला माहिती आहे, म्हणून मी तुम्हाला माहिती सांगतो आहे. तर EPG म्हणजे पर्सनल सिक्युरिटी. मुकेश अंबानीसोबत जे गार्ड असतात ते पर्सनल सिक्युरिटी. आणि सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह म्हणजे ज्या साईड आहेत त्याच्यावरती जे हेड असतात सिक्युरिटी तेवाला. आणि KNM डॉग स्क्वॉड, त्याच्यामध्ये फक्त मेल असतात. बाकी टाईम मेल फिमेल अप्लाय करू शकतात. तर त्यातल्यामध्ये एक भाग मी तुम्हाला सांगणार आहे, सिक्युरिटी एक्झिक्युटिव्ह. त्यासाठी क्वालिफिकेशन ग्रॅज्युएट लागतं, 50% लागतं. हाईट 167 सेंटीमीटर आणि NCC असेल तर गुड, प्लस पॉईंट आहे. तर त्याची सिलेक्शन प्रोसेस अशी आहे की पहिल्यांदा तुमचं एक्झाम होते, 100 मार्काची एक्झाम. थोडी इंग्लिशमध्ये असते, समजून जातं, काय नाही. मी एकदा दिली होती, कारण नंतर मी जॉब झालो तेव्हा देऊ नाही शकलो. पण तुम्हाला सांगतो, तुम्हाला सुवर्ण संधी आहे. तर पहिले एक्झाम होते, त्यानंतर फिजिकल टेस्ट, जे पोलीस भरती असते सेम तशीच, बाकी वेगळं असं काही नाही आहे. त्यानंतर होतं ग्रुप डिस्कशन. तुम्हाला एखादा सब्जेक्ट दिला जातो, तुमचं डिस्कशन कसं आहे, म्हणजे तुम्ही मेंटली कसं हँडल करू शकता. आणि लास्ट होतं पर्सनल इंटरव्ह्यू. ही सिलेक्शन प्रोसेस आहे सिक्युरिटी एक्झिक्युटिव्हची. तुम्ही ह्याच्यात ट्राय करू शकता, कारण बऱ्याच लोकांना ह्याबद्दल काही माहिती नाही आहे. पेमेंट पॅकेज हे चांगलं असतं बऱ्यापैकी. बाकी EPG त्यांची पर्सनल सिक्युरिटी आहे त्याबद्दल, आणि KNM डॉग स्क्वॉडबद्दल पुढल्या पाठवमध्ये नक्की सांगतो. भावना आणखी काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तुम्ही डायरेक्ट मला DM करू शकता किंवा कमेंटमध्ये बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करू शकता. पूर्ण माहिती दिली जाईल. जय महाराष्ट्र.